नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर पॉडकास्ट सुरू करण्याआधी एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवायचा आहे, तो स्क्रीनशॉट बघून घ्या आणि मग आपण बाकीच्या पॉडकास्टला सुरू करूया। ओके, सर्वात पहिली गोष्ट भभी द ढबी, की तू बोल नाही तर नको बोलूस, कोणाला सांगायला लाव मला नाही तर नको, काही असू दे, मी तर तुला बोलणारच, तर मी तुला सोडणारच नाही आहे। तर त्यामुळे त्याची काळजी तू करू नकोस। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बोबडं बोलत असेन नाही तर कसेही बोलत असेन, पण ते बोललेलं तुला चांगलं लागतंय हे प्रूव्ह होतंय, चांगलं झोमतंय, असं झोमतंय ना आता बर्नॉल पण काम करत नाही आहे। आणि ठीक आहे ना, मी बोबडी बोलते तर बोलू दे, बोबडी बोलते, माझ्या लोकांना कळतंय ना, बस त्याच्याशी मला मतलब आहे। बोबडं बोलून माझं काम होतंय, तुझ्या बायकोसारखं चड्डू दाखवण्याची गरज नाही आहे मला। तिला बसायला आधी नीट शिकव आणि नंतर लोकांना धडे द्यायला सांग। शी, बायकोचं चड्डू दाखवून कमावणारा कसला थिल्लर नवरा आहेस तू, लाज वाटत नाही? आणि कशी वाटेल ना, त्याच्यासाठी लाज मुळात असावी लागते, जी नाहीच आहे। आणि तू काळजी करू नको, माझं पोट कसं भरायचं ते मला बरोबर माहिती आहे, तुझ्या जीवावर तर मुळीच भरत नाही आहे। तू भरतोयस ना बायकोला पोरीला विकून, तेवढं बस आहे, तीच लायकी आहे तुझी। लायकीच्या गोष्टी ना तू करू नकोस। ए फुगे, फ्रॉक खाली कर, चड्डी दिसते तुझी। आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय। फुरगेंच्या इज्जतदार सुना, फुगुनी भुरगे। मुळात तर मला माहितीच नव्हतं काय प्रकार झालाय, काय झालाय, आणि कोणी माझ्यापर्यंत पोहोचण्याची गरजच नाही आहे। आणि राहिला प्रश्न, तू काय जे लिहिलंयस ना की ही सगळीकडे फिरत असते, ती रिकाम टेकडी आहे, म्हणजे हा एकच स्क्रीनशॉट दाखवला मंडळी, ह्याने खूप साऱ्या गोष्टी तिकडे केल्या आहेत। पाहिजे तर वेळ मिळाला तर बघून या, फक्त कमेंट, व्हिडिओ याचा चालवू नका फुकटचा, फक्त तिकडे जा, व्हिडिओ ऑन करा, पॉज करा आणि खाली कॉमेंट वाचून या। परवाच्या व्हिडिओच्या खालचा तो फुग्गावाला असं बार्गेन केलं ना, असं अरे दे दो भाई, मेरे बेटे को मैं नहीं दे सकता, मुझे भीख लगी है, इनको दिखा दिखा के तो खाता हूँ, इनके लिए इतना खर्चा हो जाएगा तो नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या। तर मग तिकडे असं कर्मदळिद्रीपणा दाखवला। ॲक्च्युली ना तेव्हा मी ऑफिसचं काम करत होती आणि असंच व्हिडिओ साईडला मी लावून काम करत होती। आणि माझी फ्रेंड पण, म्हणजे फ्रेंड इन द सेन्स कलीग, ऑनलाईन आम्ही असं हे करत होतो, डिस्कस करत होतो टीम्सवर, आणि साईडला हा व्हिडिओ चालू होता। आणि जसं हा म्हणाला ना की हो 150 रुपया असं म्हटल्यावरती ती समोरून तिचं पहिलं रिॲक्शन होतं, बाप रे एवढं काय आहे ह्याच्यामध्ये। आणि तो माणूस बघ तो कसा मागे वळून बघतोय। आणि खरंच मी बघितलं पॉज करून, तर बघितलं तर खरंच तिकडे एक माणूस उभा होता जो फोनवर बोलत होता। हा इतक्या जोरात त्याने रिॲक्शन दिलं की त्या माणसाने फोन साईडला करून वळून बघितलंय लिटरली। आणि लोक काय चुकीचं बोलले रे, काय चुकीचं बोलले, तू इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो। आणि इतकं आयरॉनिकल होतं ते की हा इथे हे सगळं चाललंय, हिचं इथे डोनाल्ड डक चालू आहे, आणि त्याच्यामध्येच ह्याचं चाललं आहे की माझं पार्सल येणार आहे, बघतोय आलं आहे, आता हे रोजचं झालं आहे वगैरे। म्हणजे तुम्ही एवढा खर्च करता, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण तुम्ही काहीतरी घ्यायला गेला चप्पल वगैरे, आणि मग तिकडे पण फुगुनीचं चालू झालं। मला असं वाटतं की ना फुटवेअरवरती आपण खर्च केला पाहिजे। ए भाई तू राहू दे। एकतर आहे ना मंडळी, तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट ऐका। आणि तो प्रश्न आहे ना एकदम व्हॅलिड होता की फुगुनी तू तर त्या म्हणजे पैशाची कदर वगैरे ह्या गोष्टी तू तर करूच नकोस बाई। तर मंडळी गोष्ट अशी आहे, 8 पाट नगर होतं, त्या नगरामध्ये एक बाई आपल्या 2 मुलींना घेऊन राहत होती। पण त्या बाईला नवरा नव्हता आणि मुलींचं कसं होणार, काय होणार हे तिला कळत नव्हतं, कारण मुली महाचाटाळ होत्या। त्या 8 पाट नगरात मुलींनी स्वतःची बदनामी करून ठेवली होती। मग काय करणार, कुठे जाणार, आता कसं ह्या मुलींचं करू? पैसा तर खूप ठेवून गेला नवरा, सगळं काही व्यवस्थित आहे देवाच्या दयेने, पण ह्या मुलींचं काय होणार? कोणी त्यांच्याशी लग्न करायला तयार नाही, सगळीकडे फिरत असतात, काय करावं ह्या विचारात असतानाच मोठीला मागणी आली
कोणाचं तरी लहानपणाचं प्रेम होती ती. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, ऐसा मेरा प्यार है जान तुझे दिया है, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, असं कोणतरी आलं. मुलगा पण तसा बरा होता, रूपाने देखणा नव्हता पण पैशाने तगडा होता. मग म्हातारी म्हणाली, चला एकतर खपली, दुसरीचं काय करावं. दुसरीचं तर कथा वेगळीच होती. तिने अशा एका मुलाला निवडलं होतं जो गावातला सगळ्यात भटका कुत्रा होता. गावातली अशी एक कुत्री नसेल जिच्यावर हा भुंकला नसेल. आणि मुलीच्या पत्रिकेत दोष होता. आता काय करावं तेच कळेना. आता ह्या दोषासकट आपल्या दोषी मुलीला कोण स्वीकारणार. आधीच मुलीचं सगळीकडे नाचक्की झालेली आणि त्याच्यामध्ये हा पत्रिका दोष. आता काय करावं. त्यात ती मुलगी कुठली ट्रिप म्हणू नका, इंटरनॅशनल म्हणू नका, लोकल म्हणू नका, नाहीतर ओयो पोयो चोयो सगळीकडे, अगदी पुण्यापासून गोव्यापर्यंत सगळीकडे फिरून आली. मग आता काय करणार. अशा मुलीशी लग्न कोण करणार. गावात सगळे म्हणायला लागले की हिने आता फक्त ह्याच्याशीच लग्न केलं पाहिजे, नाहीतर आता ह्या कुत्र्याशिवाय हिला कोणाचाच पर्याय नाही या बदकाला. मग कसे तरी हात पाय मारून अगदी पूजा अर्चा करून पत्रिकेतला दोष मिटवला आणि लग्न करून देण्यात आलं. अशा रीतीने कुत्रा आणि बदकाची जोडी जमली. कशी वाटली मंडळी तुम्हाला स्टोरी. ॲक्च्युली त्या कुत्र्याची जी आई होती ना, म्हणजे मालकीण आई, तर तिला हे मान्यच नव्हतं. म्हणजे तिला खूप काळजी होती आपल्या मुलाची. पण तो कुत्रा होता ना, तो एकदम म्हणतात ना असं बडे बाप की बिगडी हुई औलाद असं काहीतरी प्रकरण होतं. तो कोणालाच ऐकायचा नाही आणि तो तर तयारच होता. त्याला सवयच होती कसलं काय प्रेम आणि कसलं काय. त्याला फक्त असं मस्त मज्जा करायची होती. तर तेच त्याचा खरा प्लॅन होता. पण बदक काय बाई सोडेच ना, कारण बदकाकडे दुसरा काही पर्याय नव्हता ना. आधीच बदक दोषी, त्याच्यात कुंडली दोष. मग आता काय करायचं. आणि सगळीकडे फिरून आणि सगळीकडे नुसती बोंबाबोंब करून मी इथे गेली मी तिथे गेली कुत्र्याबरोबर, असं झालं तसं झालं. तर सगळ्या गल्ली मोहल्ल्यामध्ये कळलं होतं ना बदकाचं आणि कुत्र्याचं गुल्लू चालू आहे ते. त्याच्यामुळे सगळं लफडं होतं. शेवटी कसं असतं, मुलीची जात, मुलीलाच नमतं घ्यावं लागतं. मुलांना काय आहे ना, म्हणजे तो कुत्रा मुलगा होता तर मुलाला काय आहे, त्याला काय फरक नाही पडत. पण शेवटी मुलीचाच सगळ्यात मोठा प्रश्न. तर ते आधीपासूनच हा विचार करायला पाहिजे ना. पण बदकाला कसं पैशाची चटक होती, सगळं काही दिसत होतं, सगळी स्वप्न पूर्ण होताना दिसत होती. बदकाला माहिती होतं कुत्रा कसा आहे. बदकाला आत्ताही माहिती आहे की कुत्रा कसा आहे. सगळ्या कुत्र्या त्यांच्यावरती, तिथल्या गल्लीतल्या त्या कुत्र्यावरती उलट्या भू 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 करून भुंकतात. इतकं म्हणजे असा हा कुत्रा आहे पिसाळलेला. तर त्याच्यामुळे बदकाला सगळी माहिती होती. पण बदक कसं लाँग टर्मचा विचार करत होतं. म्हणजे आईने तसं शिकवणच दिली होती बदकाला पण आणि बदकाच्या बहिणीला पण, डोरेमॉनला पण, की तुम्ही लाँग टर्मचा विचार करा, शॉर्ट टर्म गेन नाही. तर त्यामुळे बदक कसं बसं आपलं समजून घेतं आणि एक दिवस ढकलते. आता काय करणार ना. कुछ पाने के लिए कुछ तो खोना पड़ता है. सगळेच आपल्यासारखे उसूलो के पक्के नाही होते ना. काही लोकांना पैसा आणि सगळं शॉपिंग आणि फिरणं हे ते करणं, नट्टापट्टा मुरडणं आणि सारखं नुसतं असंच तेच त्यांच्यासाठी लाईफ असतं. आणि त्याच्यासाठी त्यांना काही कोणीही केलं तरी ॲज लॉंग ॲज आपलं काम होतं आहे ना, काही फरक पडत नसतो. आणि राहिली गोष्ट ह्या ढबीची, तर ढबी हा नेहमी कमेंटमध्ये लोकांना म्हणतच असतो की तुम्हाला ना बघायचं असेल ना तर मला 1 to 1 भेटा, मला 1 to 1 कॉन्टॅक्ट करा, मला भेटून बघा, माझ्याबरोबर फिरून बघा, मग तुम्हाला कळेल असं तसं. अरे बाबा, काय रे बाबा, तुला लाज शरम काय आहे का. काय लोकांना आणि बायकांना स्पेशली तू भेटायला आणि 1 to 1 बोलायला आणि असं सगळं सांगत असतो. किती खाली पडायचं, किती ते निर्लज्जपणा. मला असं वाटलेलं ह्याला एक मुलगी झाली तर हा सुधारला असेल. कारण परमेश्वर पण कधी मी असं बघितलं आहे की काही लोकांना ना ते चांगलं पालनपोषण करू शकतात म्हणून एखादं जेंडरचं मूल म्हणजे मुलगी किंवा मुलगा असं देतो
किंवा काही लोकांना अद्दल घडवायला देतो. तर मला असं वाटतं की ह्यांना तर अद्दल घडवायलाच दिलेली आहे तिला. आणि खूप छान गोड असं गोंडस मुलगी आहे, हुशार आहे ती. पण ह्या बापाला तर काही अद्दल घडतच नाही आहे. आणि देव न करो ह्याच्या घरामध्ये असं काहीतरी ह्याच्या घरातल्या बायकांबरोबर, ह्याच्या घरातल्या बहिणी मुलींबरोबर अशा गोष्टी अशा कोणी काही थिल्लर गोष्टी करू नयेत, जेणेकरून ह्याला त्या एक्सपिरियन्सने अद्दल घडेल. असं होऊ नये. बाबा, वेळ राहता शाणा हो, उगाचच नको विषाची परीक्षा बघूस. कधी कधी आहे ना, आपलं जे वागणं असतं, आपल्याला जे शाप लागतात ना, ते आपल्या घरातल्यांना भोगावे लागतात. घरातल्या माता भगिनी मुलींना त्याचे परिणाम भोगावे लागतात. की तुझ्या वडिलांनी असं केलं ना, तर आता तुझ्याबरोबर असं होणार म्हणून त्यांना त्याच दृष्टीने बघितलं जातं. तर सुधर रे बाबा, सुधर. नको असं वाह्यातपणा करत जाऊ. आणि तुला तर माझ्याकडनं अजिबात कुठल्याच पुण्याची तू अपेक्षा करू नकोस. तुला फक्त हायच लागेल, पुण्य बिण्य काहीही लाभणार नाही. इतकं म्हणजे मी त्या दिवशी पण माझ्या पॉडकास्टमध्ये क्वेश्चन आन्सरमध्ये सांगितलं की भले सगळ्यांमध्ये मी काहीतरी गुण सांगू शकते, पण तुझ्याबद्दल नाही. आणि तू टाईम अँड अगेन ते प्रूव्ह केलेलं आहेस. आणि तुझ्याबद्दल कोणच काही, तुझ्या बायकोला विचार ना तुझ्याबद्दल एक काही चांगलं सांगायला, ती स्वतः पण नाही सांगू शकणार. तुझा आईबाप नाही सांगू शकणार, तर बाकीचे तर दूरचेच राहिले. कारण तू आहेसच तसा नीच माणूस की तुझ्याबद्दल काहीच चांगलं नाही आहे. ती किती वेळा स्वतः तोंडावर तुला बोलते की बाबा वैतागली आहे ती तुला. कसं कसं सहन करते ते तिला माहिती. तिला इतकी हाव आहे ना सगळं शॉपिंग आणि गोष्टींची आणि वस्तूंची, ती फक्त तुझ्याकडनंच मिळू शकतात म्हणून आहे ती तुझ्याबरोबर टिकून. बाकी प्यार व्यार सब मोहमाया आहे, समजलं का? हां, गेट रियालिटी चेक. आता अजून किती बोलायचं ना या माणसाला, जाऊ दे शी. आणि आता तर काहीतरी मोठं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना म्हणजे ते तर मी आधीच त्याचं सरप्राईज फोडून टाकलं होतं. आज त्याने ती अनाऊन्समेंट केली आहे ते सॅड ट्रिप्सची. तर कोण बाबा, मला बघायचंच आहे कोण एवढं हिंमत करून जाणार आहे ह्यांच्याबरोबर ट्रिप करायला. मला वाटतं त्या बचनेच्या ह्याच्यावर तर थोडं तरी जातील, पण ते बचनेच्या ह्याच्यामध्ये पण जायला, हा जर तिथे असेल तर त्या फणीचं सडलेलं तोंड बघायला कोण जाईल बाबा? ह्याच्या थोबाडावर 12 वाजलेले असतील. आता इकडून बचना जाणार आणि तिकडून भबी जाणार, असं काही प्लॅन असेल तर मग वो बात तो कुछ अलग आहे. नाही, भक्तांना हल्ली फार असं वाटतंय की बचना काहीतरी दुसरीच गुड न्यूज देणार आहे, तर त्याच्यासाठी पण प्रेशर अगदी बिल्टअप होतं आहे ना. तर काय आता कसल्या ट्रिप्स आणि कसलं काय, पण ह्यांचा स्वतःचाच सावळा गोंधळ असतो. हे दुसऱ्यांसाठी काय अरेंज करणार आहेत आणि जर करतायत तर ती कशी असणार आहे ते मला बघायचं आहे. आणि लोकांकडे किती वर पैसा आलेला आहे की ह्यांच्याबरोबर ते फुकट घालवणार आहेत. काही नाही, अक्षरशः कॉपी केलेलं आहे. हे लाँग टर्म काही चालणार नाही आहे. हे असं एखादी ट्रिप आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इन्वॉल्व करून घेणार आणि तुमच्याकडनं दामदुप्पट पैसे घेऊन स्वतःच्या ट्रिपमध्ये ॲटलिस्ट 50% मार्जिन काढून स्वतःचा खर्च फुकटे हे भागवणार, असा यांचा पूर्ण प्लॅन आहे. आणि तुमची पण वाट लावणार. तुम्ही त्यांना आयटेनरी द्यायला सांगितलेली ती चुपचाप ते देऊ शकत होते, पण फुकटाचं काहीच काम करत नाहीत. कोणाला मदत वगैरे करायची यांची दानतच नाही. सगळ्यामध्ये ह्यांना काय ना काहीतरी स्वार्थ पाहिजे. इसकी टोपी उसकी सर, उसकी टोपी इसके सर. ते काय ते बकवास कुठचं ते पेज उघडलं होतं डंगरी हॉपर, त्याचं झालं 3-13 वाजले, त्याचं काही अतापता नाही. तर आता हे काहीतरी म्हणजे असंच काहीतरी छोटं मोठं असं काहीतरी करायचं आणि मंद भक्तांना उल्लू बनवायचं, थोडं थोडं करून लाटायचे त्यांच्याकडनं, असा यांचा प्लॅन आहे. असं वर्षातनं एकदा वगैरे एक सक्सेसफुल झालं तर मग अजून हिंमत येणार आहे यांच्यामध्ये, मग अजून असं लाटायला तयार राहणार आहे. आणि अजून एक प्रश्न पडला आहे मंडळी मला, मग ती बंजिता असू दे नाही तर आता ह्यांचं असू दे, ह्यांना काय प्रॉब्लेम आहे एक इंडियन डेस्टिनेशन चूज करण्यामध्ये? का बाहेरच जायचं असतं? का बाहेरच? आणि तुझ्याकडनं तर हीच अपेक्षा आहे रे बाबा, तू तर तिथेच घेऊन जाणार. मी बोलली होती ना थायलंडला जाणार म्हणून. हां, कारण पहिले तिथेच पार्ट टाईम जॉब करायचा ना. काय ते आता तुम्हाला माहिती आहे ना अंडे थायलंडला काय करतात ते लोक.
म्हणजे बरीच कामं करतात मंडळी, असं नाही, असं बरंच असतं, पण मेनली म्हणजे असतं ना, तर तेच असं काहीतरी करत होता. तर तिकडची जास्त माहिती आहे ह्याला. ते उठबस असते ना थायलंडला ह्याची, म्हणून सगळेच असे तिथे थायलंडला उठबस करणारे आहेत, फुल फॅमिली यांची. तर त्याच्यामुळे ते त्यांनी पहिलं डेस्टिनेशन एकदम तेच चूज केलं आहे, त्यांचं कम्फर्ट झोन, त्यांचं सेकंड होम, थाईलैंड. हाँ बूम बूम, जब मिलते हैं हम और तुम, आंखों आंखों में होते हो गुम, दिल बोले बूम बूम, बूम मचाले बूम. लेट्स गो टू थायलंड, सॅड ट्रिप्स विथ बाबुनी अँड बचनाज ओल्ड एंजल. आणि हे लोक म्हणतात की ही सगळ्यांचे व्लॉग ऐकत फिरत असते, भटक भवानी आहे असं तसं. तर लेट मी टेल यू वन थिंग, की माझं ते कामच आहे. तर मी त्याच्यातनं माझं कंटेंट आहे, माझं बेस कंटेंट त्याच्यावर आहे. तर त्याच्यामुळे मी ते करत असते, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारखे हे जे फालतू लोक आहेत ना, ह्यांना मला सहन करावं लागतं. पण तुमचं काय आहे, तुम्ही इथे कशाला माझं एकदम कान देऊन ऐकता? हां, तुम्हाला काय एवढी चूल मचली आहे? तुम्ही स्वतःचं काम करा ना. तुझं म्हणणं तू मोठा हत्ती आहे ना, मग कशाला मग बाकीचे आजूबाजूला कुत्रे भुंकतात त्यांच्याकडे लक्ष कशाला देतो तू? कारण तू हत्ती नाहीच आहे, तू सगळ्यात मोठा एक पिसाळलेला तू आहेस, तो रेबीज झालेला कुत्रा. हां, पिवळा गॉगल लावतो ना, ते कसं आहे, कावीळ झालेला कसं सगळं जग पिवळं दिसतं, तसं ह्याचं आहे. ते गॉगलवर एवढे पैसे खर्च करतो, ही ह्याची लायकी की हे फालतूचे गॉगल आणि हे ते घ्यायला ह्याच्याकडे भारी पैसा आहे सगळा उधळायला, पण गरिबाला द्यायला नाही आहे. त्याच्यावर एवढं मोठं रिॲक्शन द्यायचं. तर ते कसं आहे, तर पिवळा गॉगल काढ, म्हणजे तुला दिसेल रिॲलिटी आणि जग कसं आहे आणि काय आहे आणि आपण कसे आहोत. तुझं झालंय रेबीज झालेल्याला सगळ्यांना वाटतं, मला सोडून सगळ्यांना रेबीज झालाय, पण मूळ रेबीज तुलाच झालाय. जाऊन चेक कर, तुझ्याकडे आहे ना एक बिनकामाचा डॉक्टर, त्याच्याकडे जाऊन चेक कर. नाहीतरी तो मुलांचा तर सोडा, माणसांचा तर वाटतच नाही, एवढा फुकट असतो. बघ त्याच्याकडे तुला रेबीजची काय टेस्ट करून मिळते का? तर मी म्हणत होती की मी काय बोलली आहे हे तुम्हाला बरोबर सगळं माहिती असतं, म्हणजे कोण कुठे फिरत असतं. माझं तर काम आहे म्हणून मी मजबुरीमध्ये तुम्हाला ऐकते, पण तुमचं काय आहे? आता बघा ना, मी लास्ट टाईम बोलली फुगी काही कामच करत नाही, नुसती भटकत असते, तर लगेच आता दाखवायला लागली काय, तर एग बॉईल करून दाखवते एक बॉयलरमध्ये. अरे देवा, एक बॉयलरमध्ये खूपच मोठं काम केलंस गं तू. आणि त्या दिवशीची रेसिपी तर बाबा 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 बाबा, मी तो फ्राय पण करणार आहे, मी तो रस्सा पण करणार आहे. बाप रे, जुला नाही झाले तर फुगी नाव बदलेल स्वतःचं. काय केलं होतं, आलं लसूण मिरची आणि खोबऱ्याची पावडर, म्हणजे ज्या पावडरचं दूध काढतो ना मंडळी आपण, ती पावडर मिळते, ती मिल्क पावडर नारळाच्या दुधाची, ती घेतली हिने आणि त्याला सगळं त्याची पेस्ट केली आणि त्या पेस्टची फोडणी देऊन त्याच्यात पाणी ओतून त्याच्यात मच्छी सोडली. आणि मुळात ज्याला हे लोक सुरमई म्हणत होते, ती मला सुरमई कमी रावस जास्त वाटत होतं. तुम्ही पण चेक करून बघा. नको जाऊ दे, कशाला व्ह्यूज द्यायचे, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना मंडळी, बास. तर ते तर मच्छीचं तर जाऊ दे, ते तर एक वेगळंच लफडं आहे, कुठलं फ्रोझन फार्मिंग आणतो अजून, म्हणजे सुरमई वगैरे फार्मची नाही झाली आहे, पण कधीची आणून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये. तर त्याचा कलर बदललेला की काय ते त्यांनाच माहिती, कुठली अशी खराब झालेली मच्छी काढली, पण सुरमई ती नव्हती, तो रावस बिवसच होता. आणि त्याचं हिने असलं भयंकर कालवण बनवलं आणि त्याच्यामध्ये पण थिकनेस नाही, पाण्यासारखं वाटतं. ते काय ते नारळाचं दूध जे काढलं होतं पावडरचं, ते फुटलं असेल, कारण त्याच्यातच लसूण बिसून घालून वाटलं या बयेने, तर त्याच्यामुळे झाला असेल त्याचा सत्यानाश. मग आता काय कसं करायचं, ते पाणी वेगळं झालं, मग त्याच्यात तिने चिरून टोमॅटो घातला. अरे रा 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 रा, बाबा बाबा बाबा, असं खाल्लं असेल ना खरंच. म्हणजे काय ग फुगे, आयशीने हेच शिकवलं तुला, हेच शिकवलं? ही कुठली आता पद्धत? ती दुसरी तर आईच्या नावावरच बिल फाडते की आमची पद्धत आहे ही असं पाण्यातल्या उसळी करायची.
पण आता गुपचूप सुमडीमध्ये हळूहळू हळू करून वाटप घालायला लागली आहे. पहिले म्हणायची आमच्या घरात कोणाला वाटप आवडत नाही, फनीला तर बिलकुल आवडत नाही म्हणून मी नाही करत, आणि आता अचानक फनीला आवडायला लागलं. खरं तर ते फनीचं काहीच नव्हतं आणि घरातल्यांचं पण काहीच नव्हतं, आणि अशी कुठची काही पद्धत वगैरे पण नाही आहे. ह्यांनी स्वतःचंच काहीतरी इन्व्हेंट केलं आहे, आणि जेव्हा लोक बोलायला लागली तर मग घरातल्यांच्या नावावर खपवतात. आता अचानक त्यांना आवडायला लागलं असं तसं, तर तिची ती काहीतरी फालतू कारण आहेत. पण तुझं काय, तू कोणाच्या नावावर खपवते आता? ही कसली पद्धत? बेटनाच अनहेल्दी किचनमधनं घेतली का, शिकलीस का? अरे हे सगळं गोष्टी करण्यासाठी ना घरात राहावं लागतं, घरातल्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. ते वरचं गोडाऊन साफ केलं, काय साफ केलं देवास ठाऊक, काय कळलंच नाही. म्हणे फुगुनीने साफ केलं, फुगुनीने साफ केलं, पसारा तसाच्या तसाच. आणि म्हणे हे तर माझं गोडाऊनच आहे, गोडाऊनच आहे. अरे एका वास्तूला तुम्ही, एका चांगल्या वास्तूला जी गोष्ट लोक घेण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात, अक्षरशः घाम गाळतात, आणि तरी त्यांच्यासाठी ते स्वप्न असतं, आणि ते तुम्हाला फुक्कट बापजाद्याच्या कृपेने मिळालं आहे, त्याची व्हॅल्यू नाही. मग लोक तुम्हाला कमेंट करणार नाही तर काय करणार? जेव्हा तुम्ही म्हणता की पैशाची कदर करायला शिका, अरे असे जे स्टेटमेंट असतात ना ते त्या व्यक्तीने करावेत ज्याला ते शोभतात. तुमच्या वागण्या बोलण्यातनं, एकूण कृत्यातनं अजिबात दिसत नाही की तुम्हाला पैशाची कदर आहे. एखादी बाई आहे ना, जर असतं तर आपलं एक वेगळं, आपल्याला एक अपार्टमेंट दिलं आहे तर त्याची अशी नीट काळजी घेतली असती, व्यवस्थित ठेवलं असतं, छान ठेवलं असतं. पण काय ते अवतार, आणि काय ते बेडरूम पण कसं खोराडं बनवून ठेवलं. ते झमुराय काय ते आमरसामध्ये झोपतो, आणि हे सगळे पार्सलमध्ये, आणि सगळीकडे नुसता पसारा पसारा फेकलं आहे. एक गोष्ट इकडे तर ती गोष्ट तिकडे, चालत पण असं वाट काढून चालायला लागत असेल असा घरभर पसारा आहे. मग ती ताई तरी बरी ग बाई, फुगे ताईकडनं तरी शिकायचं स्वतःच्या. ती ताई तरी टापटीप ठेवते. तर ही अशी ही भुरग्यांची धाकली, काय एक दिवस काय करायला ते सुद्धा सगळ्यांसाठी पण नाही, फक्त आपल्या नवऱ्यासाठी करायचं होतं, तर ही अशी अवस्था. त्याच्यात पण काय ना काहीतरी शॉर्टकट, ते शॉर्टकट पण असं भयंकर की बाबा काय खरं नाही. म्हणूनच तो पळतो बाहेर, बाहेर खाऊया, बाहेर खाऊया. कारण हिला करायला सांगणं म्हणजे उल्हासच आहे. हे 4 दिवस घरचं पण खायचे वांदे होऊन बसतील, म्हणून बाहेर खाऊया बाबा, तू नको करू काही. आणि कोणतरी त्या बेटनाचे पण चाहते, त्यांना ती बेटना पण अगदी अशी साधी भोळी वाटते, तर मग तिला का नाही घेऊन गेले, त्यांना का नाही घेऊन जात, हे ते काय कुकुलं बाळ आहेत का त्यांना घेऊन जायला वगैरे. हां, पण ह्याला उत्तर देण्याचं नॅकच नाही. म्हणजे काय बोलावं, काय कितपत बोलावं, काय उत्तरं द्यावी, ते याला काहीच या गावगुंडाला माहिती नाही. कारण बस तेवढंच असं काहीतरी लोकांशी उलटंसुलटं बोलायचं, बस तेवढंच येतं याला. त्या दिवशी याची फ्रेंड पण म्हणत होती की बाहेर बाबा लागतो का हिला, तो बोलतो नाही बाहेर नाही, बाहेर पण लागतं आणि घरी पण लागतो. हो, कारण तो बाहेर कुठे, सगळीकडे तोच असतो ना. तो कुठे तुमच्या आमच्या नवऱ्यासारखं कुठे बाहेर ऑफिसला जातो, तो तर घरीच असतो, दिवस रात्र पडीक असतो. तर त्याच्यामुळे तिला घरी पण त्याचीच सवय झालेली आहे, आणि बाहेर गेलं तरी पण बाहेर भटकंतीला तो असतोच, त्याच्यामुळे तिथे पण त्याचीच सवय झालेली आहे. हां, तर मी म्हणत होती की तर बेटना काही लहान नाही आहे की तिचा नवरा लहान नाही आहे. त्यांना कुठे जायचं आहे, यायचं आहे, ते स्वतःचं स्वतः करू शकतात. फक्त आपल्याला त्यांच्याबद्दल एवढी माहिती नाही, कारण ते एवढे ॲक्टिव्ह नाही आहेत, किंवा त्यांचं काही चॅनल वगैरे नाही आणि ते काही दाखवत नाही. त्याचा अर्थ असा होत नाही की ते कोणतरी असे एकदम चांगले आणि एकदम हे आहेत आणि हे त्यांच्यावर अत्याचारच करतात. ते पण चांगले आहेत, सुखासुखी आहेत, खाऊन पिऊन व्यवस्थित आहेत, त्यांना काय यांची गरज नाही आहे. तर ह्याने फक्त इतकंच लिहायला पाहिजे होतं की ते त्यांचं निर्णय ते घेऊ शकतात, आम्ही त्यांना जबरदस्ती नाही करू शकत. तर इन्स्टेड हा म्हणतो की तुम्ही म्हणे त्या 7वीचा पासपोर्ट काढून द्या. हे काय उत्तर झालं? 7वीचा पासपोर्ट कोण कशाला काढून देईल बाबा? तिचा बाप समर्थ आहे, तो काढेल, त्यांना जायचं असेल घेऊन जायला तर. तू कशाला भिका मागतो लोकांकडे 7वीचा काढ आणि 8वीचा काढ म्हणून?
तर असा हा मठ्ठ डोक्याचा, ह्याला कुठे काय बोलावं हेच कळत नाही. काहीतरी भलतंच बोलून बसतो आणि मग ह्याच्या अंगाशी येतं, आणि ह्याच्या अंगाशी आलं की हा माझ्यावर घसरतो. याला असं वाटतं की बाबा हे सगळं गॉसिप गर्लच्या म्हणण्यावरनंच चाललंय, तिचंच कोणतरी आलंय, तीच आली आहे, तीच बोलते. अरे बाबा असं काय नाही आहे जगामध्ये, फक्त तुझ्यासारखा तूच असशील. बाकी लोकांना आहे, देवाने दिलं आहे डोकं वापरायचं. तुझी मजा घेतात लोक. तुला काय वाटलं की एवढे व्ह्यूज वगैरे एवढे येतात तर ते काय आवडीने लोक बघतात? अरे नाही रे नाही, भ्रमात आहेस तू. मजा घेतात तुझी लोक, मजा. कसा येडा आहे, काय बोलतो, आणि खेचतात तुझी कमेंटमध्ये. आणि तसं पण तुला काही फरक पडत नाही आहे ना, कारण किती काय पण झालं तरी पैसा मिळतो आहे ना. आपली लोकांनी मजा घेऊन पण आपल्याला पैसे मिळतात ना, बास. त्याच्याशी मतलब आहे. त्याच्यामुळे तुला काही फरक पडणार नाही. तर तू कंटिन्यू कर, तू तुझं काम कंटिन्यू कर, मी माझं काम कंटिन्यू करते. आणि हा जिकडे तिकडे फक्त कंटेंटसाठी असतो. ते गावाला पण जातो, ते कंटेंटसाठी जातो. तिथे भटकायला पण जातो, काय सांगतो त्या दिवशी मोठा की मी सगळीकडे जातो, आता काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर मी जातो, मला सगळं असं लागतं, असं व्यवस्थित लागतं, आणि त्याच्यामुळे मी करत असतो आणि मजा येते, तर मला करायला आवडतं म्हणून मी करतो. तर चला मग आपण जाऊया आता, काही गोष्टी आहेत ते घेऊन येऊया. अरे तू एकतर पहिली गोष्ट म्हणजे तू रिकामटेकडा आहे, तुझ्याकडे काही कामधंदे नाही आहेत, त्याच्यामुळे तू तिथे बसलेला असतो तर लोक म्हणतात चल असाच बसलायस तर चल थोडं घेऊन येऊया काय सामान बिमान काय आहे तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझं स्वतःचा पण त्याच्यामध्ये फायदा असतो, कारण तेवढंच काहीतरी कंटेंट मिळतं ना दाखवायला. नाहीतर काय कंटेंट आहे तुझ्याकडे? ते सडलेलं बायकोचं तोंड तरी किती वेळा दाखवणार? ती एकदा काय बोलली की बाबा आमच्या भोबीला असं आवडतं आणि त्याला सगळं असं सगळ्यांचं सेलिब्रेशन आणि सगळ्यांचं साग्रसंगीत करायला आवडतं असं, तर मग त्याच्यामुळे तो ग्रेट आहे असं. तर हा तर एकदम चढलाच एकदम चण्याच्या झाडावर. अरे बाबा तू ओळखत नाही का तिला? हां, तिचा बड्डे येतोय ना म्हणून ती चढवतो ती तुला चण्याच्या झाडावर. धपकन पाडेल बघ एकदा काम झालं की. आता ते मतदानाचं कसं, हा स्वतःवर शेकवूनच घेत नव्हता, नाही नाही माझ्यामुळे काय नाही झालं, असं होतंच असं होतंच, पण ती परत परत बोलतच होती ना की ह्याच्यामुळे माझं फर्स्ट टाईम असं झालं की मतदान मला लास्ट टाईम करता नाही आलं. कारण तिला पण माहिती आहे कुठेतरी ह्याची रिॲलिटी. ती दाखवत नाही ती गोष्ट वेगळी, त्याची कारणं तर मी तुम्हाला सांगितलीच, आता काय परत परत बोलणार. पण ती पण जाणून आहे हा किती पाण्यात आहे आणि इसकी लेवल क्या आहे. तर तू दुसऱ्यांना लेवल नको दाखवू, आधी आपल्या घर परिवारामध्ये आपली लेवल काय आहे ना ती बघ. आणि जाता जाता इतकंच सांगते, फुगुनी जे म्हणत होती ना चिचू चिचू चिचू, एवढे सगळ्यांना आम्हाला असं बोलतात आणि ना मला ना एक कळतच नाही की इतकं ते लोक एकसाथ येतात, असं पूर्ण झुंडच येते आणि असं बोलतात तसं बोलतात. तर तुम्हाला जसं सबस्क्रायबर्स नंबर्समध्ये पाहिजे असतात ना, तसं सबस्क्रायबर्सचं काय मत आहे, त्यांचा काय टेक आहे कुठच्या गोष्टीवर, त्यांचं काय ओपिनियन आहे ते जाणून घ्यायला पण तितकंच ओपन राहा. सगळेच जण प्रत्येक वेळेला तुमच्याशी सहमत असतील असं नाही, त्याच्यामुळे त्यांना घालून पाडून बोलणं बंद करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली लायकीत राहा. वसुधर्म मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला माझी स्टोरी आवडली असेल. आवडली असल्यास कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन धमाकेदार विषयासोबत. मी तुम्हाला फ्लक्समबर्गमध्ये येण्यासाठी काय काय करावं लागतं आणि तुम्हाला फ्लक्समबर्गमध्ये कशा अपॉर्च्युनिटीज अवेलेबल होऊ शकतात त्याच्यावर थोडं ज्ञान देणार आहे. तर भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.